नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेतच असाल आणि सर्वजण काळजी घ्या. स्वतःची स्वस्थ राहा, मस्त राहा, फिट राहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा. तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, या ठिकाणी गरमी इतकी भयंकर आहे. 40°C तापमान आहे आणि सकाळी 9च्या नंतर तुम्ही बाहेर फिरू शकत नाही. संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत. तर भरपूर गरमी आहे. त्यामुळे इथं पाहू शकता हालत. सकाळी आता 9 वाजल्यात. 9 वाजता पूर्ण घाम झालाय. आणि मित्रांनो, पहिली जुनी लोक आपली अशी नव्हती. आणि ज्या पद्धतीने ते समाजामध्ये वावरत होते, आपल्या नाते संबंधामध्ये वावरत होते, ज्या पद्धतीने आपुलकी, माणुसकी आणि जो आपला माणुसकी धर्म आहे, ज्या पद्धतीने ते जपत होते, तर खरंच त्या गोष्टीचा आत्ताच्या पिढीने म्हणा किंवा आताच्या समाजाने थोडा तरी विचार केला पाहिजे. कारण ज्या गोष्टी आपल्याला पूर्वजांनी दिल्यात त्याच्यातल्या बऱ्यापैकी गोष्टी लोक विसरत गेल्यात. कारण जे पहिलं जे होतं साधं राहणीमान आणि उच्च विचारसरणी. तर साधं राहणीमान म्हणजे राहणं जरी कपडे मळकट असले तरी विचार हे त्यांचे उच्च होते. आणि आत्ताचे कपडे जरी पांढरे शुभ्र असले तरी विचार मात्र भिकारचोट झाले. तर आत्ता पाठीमागे एक घटना घडली. वैष्णवी हगवणे हिचा सासरच्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात छळ केला आणि दोन वर्षापूर्वी तिचं लग्न झालं आणि 2 वर्षामध्ये तिचा एवढा आतोनात छळ केला. तिला ज्यावेळेस सुसाईड करायचं होतं किंवा त्या गोष्टीचा ज्यावेळेस तिच्या मनात विचार आला त्यावेळेस तिला आईचं वडिलांचं प्रेम हे आठवलं नाही. त्याला कारण असे की त्या जी माणुसकी सोडून वागणार तिचं सासर होतं, ज्या पद्धतीने हुंड्यासाठी तिचा छळ चालू केला. आणि हे खरंच आपल्या समाजामध्ये खूप मोठं उदाहरण आहे. आज ती वैष्णवी जरी ह्या दुनियेत हयात नसली तरी त्याच्यातून त्या घटनेतून आजचे जे मुलींचे आईबाप असतील किंवा मुलांचे आईबाप असतील यांनी एक गोष्ट खरंच शिकण्यासारखी, एक नाही अनेक गोष्टी शिकण्यासारख्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजामध्ये आज तरुण मुलांना, होतकरू मुलांना, कष्ट करून प्रामाणिक जगणाऱ्या मुलांना आज समाजामध्ये मुली कोणी घेत नाही. आणि कुटुंब माळकरी आहे, मुलगा माळकरी आहे, त्याचा पूर्ण परिवार माळकरी आहे, कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही. त्या कुटुंबातील मुलं मी माझ्या डोळ्यांनी जवळून पाहिलं की कोणत्याही प्रकारचं व्यसन न करणाऱ्या मुलांना मुली देते. जरी लग्नासाठी मागणं घातलं तरी आमच्या मुलीचं लग्न करायचं नाही, आमच्या मुलीला सरकारीच नोकरदार पाहिजे, एवढाच बंगला पाहिजे, एवढीच जमीन पाहिजे, एवढीच प्रॉपर्टी पाहिजे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. वैष्णवी हगवणे हिचं लव्ह मॅरेज होतं. तिने आईवडिलांचं ऐकलं नाही, वडील नको म्हणत होते, परंतु ज्या गोष्टी झाल्यानंतर त्या आईवडिलांनी पण स्वीकारल्या आणि तिचं लग्न लावून दिलं. तर लव्ह मॅरेज जर असताना एवढा जर सासरच्यांकडून छळ होत असेल तर प्रत्येक मुली महाराष्ट्रातल्या आपला जो कोणी व्हिडिओ बघत असेल, मुलीचे आईवडील असतील, मुलाचे आईवडील असतील किंवा मुलगी असेल, तर नक्की या गोष्टींकडे लक्ष द्या. तो खरंच तुमच्यावरती प्रेम करतोय का, तुमच्या स्वभावावरती प्रेम करतोय का, तुमच्या आईवडिलांच्या प्रॉपर्टीवरती प्रेम करतोय, ह्या गोष्ट पहिल्यांदा पहा. मुलाचं बॅकग्राऊंड पहा, त्याचा मित्र परिवार पहा. मुलगा व्यसनी आहे का, त्याचा घराचा घर परिवाराचा बॅकग्राऊंड पहा. आणि लग्न म्हणजे हा काय जत्रेतल्या भातुकलीचा खेळ नाही मित्रांनो. आत्ता घेतलं आणि खेळलं आणि सोडून दिलं. तर लग्न म्हणजे माणसाच्या आयुष्याचा जीवन मरणाचा प्रश्न असतो. त्यात जवळजवळ 2 कुटुंब जर व्यवस्थित लग्न जर झालं तर ते 2 कुटुंब सुखी होत असतात. आणि त्या मुलीचं जर व्यवस्थित ठिकाणी जर लग्न नाही झालं तर 2 नाही 4 कुटुंब उद्ध्वस्त होत असतात. तर मित्रांनो, नक्कीच आपल्या महाराष्ट्रामधील प्रत्येक मुलीच्या आईबापाला आणि मुलीला माझं कळकळीची विनंती राहील की लग्न करताना
बडे जाऊ, माझ्या मुलीला एवढं मोठं स्थळ भेटलं, माझ्या मुलीला एवढं मोठं घर भेटलं, एवढी मोठी माणसं भेटली, एवढा पैशावाला भेटला, एवढी जमीन आहे, एवढा पैसा आहे, एवढ्या गाड्या आहे, एवढे नोकर चाकर आहे, ह्या गोष्टी पाहण्यापेक्षा आणि नातेवाईकांमध्ये बडेजाव करण्यासाठी जर तुम्ही ह्या गोष्टी करत असाल तर कृपया करू नका. आपल्या मुलीचं भविष्य पहा. मुलगी आयुष्यभर कुठं सुखी राहू शकते. हा ठीक आहे, सरकारी नोकरी तुम्हाला पाहिजे, जमीन पाहिजे, घरदार पाहिजे, सगळ्या गोष्टी, पण ही गोष्ट महत्वाची नाहीये. मुलगी सुखी राहण्यासाठी आज कितीतरी सरकारी मुलांना मुली देऊन त्या मुलींचा घटस्फोट होऊन मुली आयुष्यभर आईबापाच्या इकडे राहतात. आणि मग तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे कशाला? कोणी पण असू द्या, मी असो किंवा अजून कोणी असो, तर ते सामान्य कुटुंबातील मुलीला ॲक्सेप्ट लवकरात लवकर करत नाही. कारण जोपर्यंत त्यांच्या इच्छा, त्यांच्या आकांक्षा, त्यांना जे पाहिजे ते जोपर्यंत मुलीकडून भेटत नाही, तोपर्यंत त्या मुलीचा छळ म्हणा किंवा वाईट वागणूक त्या मुलीला घरामध्ये दिली जाते. प्रत्येक पावलोपावली तिचा अपमान केला जातो. आणि कसं आहे, साहजिक आहे, एखाद्या माणसाचा अपमान हा कुठपर्यंत केला पाहिजे, कुठपर्यंत त्याची सहनशीलता आहे किंवा कुठपर्यंत समोरचा माणूस सहन करू शकतो, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि मुलींच्या आईवडिलांना मला एक कळकळीची विनंती करायची, तुम्ही ज्यावेळेस मुलीचं लग्न लावून देता त्यावेळेस ती मुलगी आपल्या आईबापाच्या इज्जती खातर, आपल्या आईबापाची इज्जत जावा नाही ह्यासाठी कोणत्याही प्रकारचा छळ ती सहन करत असते. आईवडिलांना ती कधी सांगत नाही की माझा अशा प्रकारे छळ होतोय किंवा अशा प्रकारे मला वागणूक दिली जाते. ना घडली म्हणून मी बोलत नाही, तर याच्या आधी पण माझ्या चॅनलवरती जाऊन पहा, या विषयावरती मी बोललेलो आणि बऱ्याच लोकांचा त्या व्हिडिओला आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य किंवा पाहायला जाता जाता तुम्हाला मी एकच सांगेन की तुमच्या इच्छेखातर, तुमच्या अपेक्षा खातर आईवडिलांना आयुष्यभराचं दुःख देऊ नका. आणि आपल्या आयुष्याचा सौदा हा लग्न स्वरूपात एखाद्या कुटुंबाबरोबर करू नका. कारण चांगल्या वाईट गोष्टी तुमच्यापेक्षा तुमच्या आईवडिलांना चांगल्या पद्धतीने कळत असतात आणि कधी कधी चूक होती. आपण काय म्हणू शकत नाही का बुवा, कारण आज समाजामध्ये एवढे घटस्फोट होतात. काही ठिकाणी आईवडिलांनी जमावलेले लग्न असतात किंवा पर्सनली लव्ह मॅरेज असतात. काही ना काही कारणावरून त्या ठिकाणी वाद होऊन ते या टोकाला गेलेले असतात. पण शक्यतो माझ्या अनुभवावरून सांगतो किंवा अजून माझ्या डोळ्यादेखत पाहिलेल्या गोष्टीवरून सांगतो, आईवडील ज्यावेळेस एखाद्या मुलीसाठी, आपल्या मुलीसाठी चांगला मुलगा पाहत असेल किंवा त्याला विरोध करून आपल्या मनपसंतीने लग्न करणे आणि त्यानंतर जो त्रास झाल्यानंतर अशा गोष्टी करणे, तर या गोष्टी साफ चुकीच्या आहे. तुम्हाला लहानाचं मोठं त्या आईवडिलांनी केलेलं त्यांचं ऐका. आणि आपलं आयुष्य जर खरंच आयुष्यभर सुख समाधानाने जगायचं असेल तर आईवडिलांच्या सल्ल्याने, आईवडिलांच्या इच्छेने आणि त्यात तुमची आवड नक्की ठेवा त्यांची. कारण ज्यावेळेस आईवडिलांच्या इच्छेने आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ज्यावेळेस तुम्ही लग्न करता त्यावेळेस एकच आत ठेवा की माझी फक्त आवड म्हणजे मुलगा तुम्हाला आयुष्यभर त्याच्यासोबत राहायचे. तर तो तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे आवडला पाहिजे, की आईवडिलांचा सल्ला घ्या. आणि आणि मुलींना सांगितल्यानंतर मुलींच्या आईवडिलांना पण माझं सांगणं आहे की मुलाच्या घरी त्याच्या बापाची प्रॉपर्टी पाहू नका. मुलगा किती कर्तृत्ववान आहे किंवा मुलाने 21व्या-25व्या वर्षी काय कमवलं यापेक्षा तो काय करतोय, काय कमवतोय ह्या गोष्टी पहा. आणि मुलगा जर खरंच कर्तृत्ववान असेल, कारण ज्यावेळेस शेतकरी कुटुंबातून मुलं वरती येतात त्यावेळेस नक्कीच त्यांनी गरिबी, हालापेष्टा, पैशाची तंगी ही झेललेली असते आणि त्याच वेळेस तो लहानाच्या आपल्या आईवडिलांचं कष्ट पाहून मोठा झालेला असतो. तर तो मुलगा शक्यतो वाईट मार्गाला जात नाही
आणि आपल्या आईवडिलांचं कष्ट, आपल्या आईवडिलांची गरिबी, स्वतःनी पाहिलेली गरिबी, स्वतःनी त्या गरिबीतून मार्ग काढून ज्यावेळेस पुढे येत असतो, जात असतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने तो मुलगा कष्ट करत असतो आणि लढत असतो. ज्यावेळेस तुम्ही त्या मुलावरती विश्वास ठेवता, तो त्याच्या 10 पट गतीने कष्ट करून प्रगती करण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशा मुलावरती त्या मुलीच्या आईवडिलांनी पण विश्वास टाकला पाहिजे. तुमचा विश्वास नक्कीच सार्थक ठरवतील ते मुलं. कारण खरंच आपल्या समाजामध्ये भरपूर कर्तृत्ववान मुलं आहेत आणि ते मुलं म्हणजे त्यांचं कर्तृत्व आहे, सगळ्या गोष्टी आहे, परंतु त्यांच्यावरती विश्वास ठेवायला कोणी तयार नाही. का? तर तो नोकरी करत नाही. आपल्या लोकांची मानसिकता एवढी खराब झालेली, एखादा ₹1,00,000 महिन्याला जर शेतीतून किंवा कशातून उत्पन्न काढत असेल, तर त्याचं वार्षिक उत्पन्न जर 15-16 लाख रुपये असेल, तर नक्कीच त्याला महिन्याला ₹1,00,000-1,15,00,000 100% येत असतात. तर ह्या गोष्टीचा आई-वडील विचार करत नाही. आई-वडील हा विचार करतात मुलीचे, की मुलाला 20-25 हजाराची जरी नोकरी असेल, तरी त्याला बेस्ट मानतात. म्हणजे तुमची मानसिकता पाहू शकता कुठं चाललेली. जो ₹1,25,00,000 महिन्याला कमवतोय आणि त्याला तुम्ही मुलगी देत नाही आणि एक 25,000चा दुसऱ्या तिथं नोकरी करतोय, एक नोकरदार म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. त्या गोष्टी तुम्हाला जास्त अप्रूप वाटतात. तर नक्कीच हे समीकरण कुठेतरी बदललं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने समाज चाललाय, तर हे खरंच खूप वेगळ्या दिशेने चाललेलं आहे. याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. प्रत्येक मुलीने, प्रत्येक मुलाने, प्रत्येक मुलाच्या आईवडिलांनी आणि प्रत्येक मुलीच्या आईवडिलांनी. तर परंतु आपल्या निर्णयामुळं, आपल्या डिसिजनमुळं किंवा कोण जर दुःखात जात असेल, कोणता परिवार एखादा जर पूर्ण कोलमडून जात असेल, तर नक्की या गोष्टीचा विचार करा. आणि हे आपलं आयुष्य सुखाचं कसं होईल किंवा आपलं आयुष्य सुखा समाधानात कसं जाईल. कारण प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की माझी मुलगी राणीसारखी राहावी, तिला उन्हात जावं नाही लागावं. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस प्रपंच सुरू होतो नवरा बायकोचा, ज्यावेळेस दोघं नवरा बायको कष्ट करतात, शेतकरी मुलगा जरी असेल तरी त्याच्या खांद्याला खांदा लावून जर त्याची बायको काम करत असेल, तर नक्की तो परिवार पहा तुम्ही. आजही समाजामध्ये जे पण नवरा बायको दोघे मिळून कष्ट करतात, तो परिवार भरपूर पुढे निघून जातो. आणि जे फक्त लिमिटेड विचार ठेवतात की बाबा माझ्या मुलीने शेतीमध्ये काम नाही केलं पाहिजे, मग जावई 20,000 जरी कामावर असला तरी चालतंय. ही विचार चुकीचा आहे. नक्की तुम्ही विचार करा. तुम्हाला जर तुमची मुलगी राणीसारखी ठेवायची असेल, तर मी म्हणतो शेतकऱ्याच्या घरी जरी मुलगी दिली तरी ती एक राणी बनून राहील. कारण तो मुलगा हा शेतकरी राजा असतो आणि शेतकरी राजाच्या सोबत काम करणं हा काही कमीपणा नाही, हा एक उन्नतीचा मार्ग आहे. मुलीने जर नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून जर काम केलं, तर नक्कीच त्या घराची प्रगती ही दुपटीने वाढत असते आणि त्या घरामध्ये आनंद, सुख, समृद्धी आणि लक्ष्मी नांदत असते. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. तर थांबू मित्रांनो आपण. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.